सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या मजेशीर आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण आलेलो आहोत 40 गाव येथे आणि 40 गावातील ह्या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे अगदी छान नटून धटून. ओ हो, क्या बात आहे. हरकत नाही, पण सगळ्या छान दिसते. व्हेरी गुड. हाच असाच उत्साह आपला पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत असला पाहिजे. असणार आहे की नाही? मजा धमाल करणार की नाही? नक्की. चला तर मग सुरू करूया आपला हा मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि अर्थातच मला माहिती आहे तुम्ही सगळे खेळ खेळण्यासाठी उत्सुक आहात, त्यामुळे आपण अजिबात वेळ न घालवता आपण आपला पहिला खेळ सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्ला यासाठी 6 ताया इथे सज्ज झालेल्या आहेत. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. या खेळामध्ये आपण एक वाक्य देतो आणि ते वाक्य पटापटा 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 बोलून दाखवायचं असतं वेगवेगळ्या पद्धतीने. वाक्य अत्यंत सोपं आहे. वाक्य असं आहे, बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडवले. पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची? इथून का इथून? हा, तिथून सुरुवात करायची आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हो, क्या बात आहे. अरे असा आत्मविश्वास पाहिजे. क्या बात आहे. आपण सुरुवात करूया इथूनच. व्हेरी गुड. या ताई, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी उदया संजय पवार, मेहून बारे. पवार. ओके. क्या बात आहे. अरे पवार पवार आहे अभि, काय क्वार्टर ना अभि. हा, मस्त एकदम सॉलिड आपण परफॉर्मन्स पाहिजे. हा, तुमचं ताई माहेर कुठलं तुमचं? माझं नाशिकचं माहेर आहे. नाशिकचं माहेर आहे. आणि सासर? मेहून बारे, चाळीसगाव तालुका. अच्छा, ठीक आहे. ओके. आणि भाऊजी काय करतात? आमचं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. क्या बात आहे. रेडीमेड कपड्यांचं दुकान आहे. शर्ट्स वगैरे सगळं, शर्ट जीन्स पॅन्ट वगैरे सगळं मिळतात. Yes. आणायचे होते ना 2-2 जोड्या? सांगायचं होतं की मग सांगायचं होतं. सांगावं लागतं का येताना, माहेर येताना भावाला काहीतरी घेऊन यावं. भावाने आता मला काही दिलं की मी भावाला मस्त ड्रेस घेणार आहे. हे असं आहे. म्हणजे भावाने काहीतरी दिलं तरच बहीण देणार. बघितलं, व्यवहार सगळीकडे व्यवहार. हरकत नाही ताई. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. वाक्य अत्यंत सोपं आहे. रेडी? 1 2 3. हा. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडविले. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडविले. नाचत नाचत. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडविले. 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 बांबू पण तुटला आणि बाबू पण झोपला तिथे. बस. किती वेळ पिक्चरला बनवताय? क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. वैशाली संदीप पाटील. ये बात. भाऊजींचं नाव संदीप आहे, बरोबर आहे की नाही? हा, मला कसं माहिती सांगा? मी बरोबर ओळखतो. चेहरा बघून सांगतो मी भाऊजींचं नाव काय असेल ते. हा, बरं. भाऊजी काय करतात? शेती करतात. क्या बात आहे. शेतकरी. एकदा जोरदार टाळ्या. आता ताई, हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचं. आम्हाला असं कळलं की तुम्ही छान गाता. आम्हाला भाऊजी, संदीप भाऊजींनीच सांगितले, तिच्याकडनं गाऊन घ्या. घ्या पटकन. छान मस्त की गात गात बोलायचा. परत त्यांना नाचायला सांगितलं, त्या नाचल्या नाही. ते फक्त असंच करत होत्या. हा, रेडी? 1 2 3. हा. बाबूच्या बाबाने बाबाला घडविले. बाबूच्या बाबाने बाबूला 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 घडविले. बरं, बाबूच्या बाबांनी जो बांबू आणला होता तो कुठे गेला? बाबा बांबू पण विसरले आणि बडवायला पण विसरले. बाबूच्या बाबांनी बाबूला घडविले. स्वतःच चाललंय आपलं. त्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हा, ताई, तुमचं नाव सांगा. मनीषा समाधान मगर. काय म्हणालात तुम्ही? मगर. हा, मनीषा समाधान मगर. हा, जाम रागात बोलताय तुम्ही. हा, बरं. माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर कनाशीचं. नाशिक. कनाशी कनाशी, बडगाव तालुका. अच्छा. आणि सासर?
उखेड उदखेड. ओके. भाऊजी काय करतात? शेतीच करतात. शेतीच करतात. वा, व्हेरी गुड, क्या बात आहे. ताई आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोला. त्या ताईंना नाचायला सांगितलं होतं पण त्या नाचल्या नाहीत, तर तुम्ही नाचत नाचत बोलायचं हे वाक्य. हा. बाबूच्या बाबाने बांबूने ओढ मारिले. हा. बाबूच्या बाबाने मारू नका मारले. हा हा. आपलं वाक्य काय आहे, तुम्ही बोलताय काय आहे? बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने पडवले. हा, रेडी. बाबाच्या बाबूने बाबाला बाळूने पळवले. पळवले कुठे? कशाला कोण पळवेल? हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? खूप छान. नाव काय तुमचं? वसुधा संजय पाटील. वसुधा ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 20 वर्ष. 20 वर्ष झालेली आहेत. ओहो. आणि माहेर कुठलं? इथलं सर 40 गावचं चाळीसगाव. आणि सासर? कसगाव, इथे जवळच आहे. जवळच आहे. भाऊजी काय करतात? डॉक्टर आहेत. डॉक्टर. अरे बापरे. हो हो, डॉक्टर आहेत. त्या बात आहेत. व्हेरी गुड. ताई आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही रडत रडत बोलायचं. हा, रेडी. अरे वाक्य तर तुम्हाला माहिती. बाबूच्या बाबांनी बाबूला पडवलं. बाबूच्या बाबांनी बाबूला बाबूने पडवलं. ताई तुमचं नाव सांगा. सीमा सचिन भोसले. ताई हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचं. रेडी. 1 2 3. हा. बाबूच्या बाबूने बांबूने गडबडविले. हा 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 हा. बाबूच्या असं बाबा हसा हसा. इया. असं हसा. पुन्हा एकदा हा. बाबूच्या इया. हा. बाबूच्या बाबांनी बाबूला बडविले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव पूजा राकेश माळी. पूजा राकेश माळी. किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष झाली. 7 वर्ष झालेली आहेत. काय प्रगती? प्रगती एक मुलगा आहे मला. अहो प्रगती म्हणजे एका घराची 2 घरं झाली की नाही नाही बुवा? नाही, एकच घर आहे. 2 घरांनी झाली. अच्छा, प्रगती झाली म्हणजे व्यवस्थित आहे. छान आहे. व्यवस्थित आहे. मग आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. बाबूला अरे बापरे. हा बाबांनी हा. बाबूला बाबांनी बांबूने पळविली. हे जे पळविले हे काय आहे मला ते सांगा आधी. मला नाचायचं द्यायचं होतं ना सर, मला हे लाजायचं नाहीये. लाजायचं नाहीये. हा, एकदा नाचत नाचत होऊन जाऊ दे. चला. हा. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने पळविले. क्या बात आहे. व्हेरी गुड. ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेलं आहे त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन. काय म्हणताय? त्यांनी दिलं म्हटलं उत्तर. तुम्हाला खात्री आहे की तुम्हाला बक्षीस नाहीच आहे? नाही. हा, हो. नाहीच आहे. नाही. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन तुमचं. हा, तुम्हाला पण खात्री आहे की तुम्हाला बक्षीस नाहीये? क्या बात आहे. कोणाचं बक्षीस आहे हे? खूप खूप अभिनंदन. या इथे या तुम्ही. इकडे या तुम्ही. अहो घ्या ना बक्षीस. बक्षीस घ्या तुम्ही. आणि मंडळी मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की 21 एप्रिल पासून संध्याकाळी 7 वाजता सन मराठी वाहिनीवरती एक नवीन मालिका सुरू होते ज्या मालिकेचं नाव आहे हुकुमाची राणी ही. आणि आता आपण त्याच नावाने एक खेळाचा भाग घेणार आहोत ज्या भागाचं नाव आहे ज्या खेळाचं नाव आहे हुकुमाची राणी ही किंवा ही. आणि त्याच्यामध्ये आपण 6 प्रश्न विचारणार आहोत. ज्या प्रश्नांची उत्तरं जी ताई जास्तीत जास्त देईल ती असेल आजच्या या खेळाची हुकुमाची राणी. आणि जी हुकुमाची राणी असेल तिला मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून बक्षीस. तर आता आपण सुरू करूया. आणि ज्या ताईला उत्तर येत असेल तुमच्यापैकी दोन्ही ताईंपैकी जर कोणाला उत्तर येत असेल तर उडी मारून आधी टाळी वाजवायची आणि मग उत्तर सांगायचंय. ठीक आहे. आणि समजा टाळी वाजवली आणि प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं तर तो प्रश्न दुसऱ्या ताईकडे पास केला जाईल. ठीक आहे.
हा तयार आहेत तुम्ही? आणि तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे, शेवटी पूर असलेल्या 3 शहरांची नावं सांगा. हा थांबा थांबा. हा कर्नाटक आणि गोवा. कर्नाटक आणि गोवा. क्या बात आहे, व्हेरी गुड. उत्तर चुकीचं आहे. हा प्रश्न आपण या ताईंकडे पास करूया. हा सांगा बरं. नागपूर. आणि 3 शहर. नागपूर झालेलं आहे. अजून नागपूर, सोलापूर. अजून एक राहिलेलं आहे, लवकर. कोल्हापूर. हा ये बात, व्हेरी गुड. एकदम जोरदार टाळ्या. आणि 1-0 अशी संख्या झालेली आहे. आणि ताईंनी आधी उत्तर दिलं होतं कर्नाटक आणि गोवा. ह्याच्यामध्ये पूर कुठे येतोय? सर मी पाण्याचं पूरचं लक्षात आलं, म्हणजे ते पूर हे म्हणजे विचार नाही केला मी तो, पण पाण्याचं पूर लक्षात होतं मला. असं पूरमध्ये वगैरे असं. गोव्याला कुठे पूर येतो? मग जातात ना सर बीचला वगैरे, तिथं असतात ना, त्याच्यामुळे अच्छा, तिथे मग पूर असतात. मग पाण्याचं असतं ना, त्यामुळे मला पूर लक्षात आलं असं. पूर लक्षात. आणि कर्नाटकात कुठे येतो पूर? कर्नाटकला पण आहे सर, म्हणजे जातात लोक, त्याच्यामुळे मी बोललो. ठीक आहे, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या चुकीचं उत्तर दिल्यामुळे. हरकत नाही. आणि दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी असतो? तारीख सांगायची. 1 मे. हा 1 मे. क्या बात आहे, व्हेरी गुड. मस्त. 1 आणि 1 अशी संख्या झालेली आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कुठली? हा उडी मार. पहिल्यांदा ह्यानी उडी टाळी वाजवलेली आहे. दिल्ली. क्या बात आहे. महाराष्ट्राची राजधानी दिल्ली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. उत्तर चुकीचं आहे. प्रश्न पास केला जातोय. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. क्या बात आहे. 2 आणि 1 अशी गुणसंख्या झालेली आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? पहिले मुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्राचे? यशवंतराव चव्हाण. हा यशवंतराव. उत्तर बरोबर आहे. क्या बात आहे. 2-2 अशी गुणसंख्या झालेली आहे. आणि आता चौथा प्रश्न, महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. ये बात. 3 आणि 2 अशी गुणसंख्या झालेली आहे. आणि आता शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांची नावे सांगा. पहिल्यांदा टाळी ह्यांनी वाजवलेली आहे. जळगाव, नाशिक, ठाणे, धुळे आणि औरंगाबाद. संभाजीनगर. हा क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि हुकमाची राणी, आजच्या या खेळाची आपली हुकमाची राणी आहेत ह्या ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. क्या बात है. आणि सुरू करत आपला हा आवडता आणि मजेशीर खेळ, संगीत अभिनय नृत्य खुर्ची. आणि नियम आणि अटी सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस. आणि अंतिम विजेती ताई असेल अर्थातच तिला बक्षीस मिळणार आहे. ठीक आहे. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. गाणं थांबलंय. हा व्हेरी गुड. गाणं थांबलंय. क्या बात आहे. हा मावशा लवकर या साईडला पुढे. इथे ताई इथे त्या साईडला तिथं लवकर. हा इथे या साईडला. इथं सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा कुठे हा घेऊन जावा. काय बाया करीत झालंय परत सस्याला तिळकून जावा. माझ्या पदरात पडलं हे खुळ. पटकन बसून घ्या. लवकर. हा लवकर या साईडला. इथं या साईडला. इथे लवकर. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. आणि आता एकच खुर्ची मध्ये हाय. आणि ताया आहेत 10.
आणि ताया आहेत 10. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. बघू आता कुठली ताई पकडते खुर्ची. पण त्यासाठी पण त्यासाठी प्लीज. म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, Get down to the funky beat. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल को तेरा देबा, मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल को तेरा देबा. ऐका दाजीबा, 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 ऐका दाजीबा. Lyrical king. I'm the one. The ace. The only. Dope. I'm the king. 3 नंबर आहे ना माझा. नाही कुठं बसली तू ताई? खुर्चीवर. पण ह्या खुर्च्या आहेत का? ही एकच खुर्ची होती ना मध्ये. दोघं सासू आहे माझ्या, मी त्यांची सून आहे. काय ते? दोघं सासू आहे, मी त्यांची सून आहे. या सासू आहेत आणि तुम्ही त्यांच्या सून आहात. तरीच म्हटलंय सून जिंकले तरी पण त्या काय खुर्च्या सोडत नाहीयेत. क्या बात आहे, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. सासूंच्या हस्ते आपण सुनेला आपण बक्षीस देणार आहोत. क्या बात आहे, द्या तुमच्या हस्ते सुनेला द्या. सुनेला द्या. हा स्वतःकडेच ठेवतायत आपले. मला सांगा, भांडण चांगलं की वाईट? हा वाईट आहे की नाही? तरी पण आपण भांडत असतो. हा भांडत असतो की नाही? सगळं छान चालू असतं पण आपलीच मैत्रीण असते, आपल्याच घरातल्या काही व्यक्ती असतात, त्यांच्याबरोबर आपण भांडत असतो, अबोला निर्माण करतो आणि तो अबोला इतका वाढतो की ते नातं दुरावलं जातं. तसं होऊ नये, तो अबोला दूर व्हावा त्यासाठी आपण चूकबोल द्यावी घ्यावी हा भाग करत असतो आणि त्यामध्ये आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. दुरावलेली नाती जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या ह्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई, तुमचं नाव सांगा. कोकिळा देशमुख. कोकिळा ताई, कोणाबरोबर अबोला आणि किती वर्ष? 2-3 महिन्यापासून अबोला झालेला आहे वहिनींबरोबर. वहिनी, सख्खी वहिनी का? हो, काकांची सूनबाई. अच्छा, पण मग हे 3 महिने झाले तुम्ही हो, म्हणता. हो. मग 3 महिन्यापूर्वी कसं होतं तुमचं? चांगले नातं? संबंध होते सर. चांगले संबंध होते. मग असं काय घडलं की त्यामुळे हा अबोला निर्माण काय झाला? घडलं आता हे सर, आमचा अबोला फार आगळा वेगळा आहे सर. आमचा ना पैशाचा ना व्यवहाराचा. आमचं काय झालं, थोडंसं बचत गटाचं, माझ्या वहिनी माझ्या थोडंसं फायद्याचंच बोलायला गेल्या, पण माझा गैरसमज झाला त्याच्यातून. मला थोडंसं त्यांना बोलल्या गेलं. त्यांना बोलले, मला काय वाटलं की थोडंसं बोलले वहिनी विसरून जाईल, पण वहिनी काही विसरल्या नाही. वहिनी 3 महिन्यापासून माझ्याशी बोलतही नाही, फोनही करत नाही. त्या गोष्टीचं मला दुःख वाटतंय. कसं जवळ सासर माहेर असलं की तिकडं आपण गेलो आणि वहिनींनी बघितलं आणि बोललं नाही तर वाईट वाटतं. आणि चुकी माझी पण झालेली आहे. मी पण त्यांना सांगितलं की चूक माझी झाली सर, मी पण माफी मागून घेते. पण त्या काही माफी मागायला तयार नाही, पण मला त्यांच्याशी बोलायचंच आहे. नक्कीच ताई. नक्कीच तुम्ही याच ह्या माध्यमातून तुम्हाला त्यांना काही सांगावं असं वाटतंय का? 3 महिने बरंच तुम्हाला काय त्यांच्याशी बोलायचंय, काही गैरसमज दूर करायचे, माफी पण मागायची, तर या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. काय हे बघा, सांगाल त्यांना? चूक तुमचीही झाली, चूक माझीही झालेली आहे, मान्य करते मी. आणि चूक आपली काही व्यवहारातून नाही झाली, पैशातून देवाणघेवाण वगैरे कुठलीच झालेली नाही. चूक एवढीच झालेली आहे की आपण एकामेकीला सहकार्य करता करता गैरसमज झाले आपले. ते सहकार्यातले झालेले गैरसमज दूर व्हावा असं मला वाटतंय आणि तुम्ही मला माफ करावा ही माझी इच्छा आहे. तुम्ही खूप छान पद्धतीने तुमच्या मनातलं व्यक्त झालात. हे तुमचं म्हणणं, तुमच्या या मनातली खंत त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि हा भाग जेव्हा त्या बघतील तेव्हा त्यांना सुद्धा काही गोष्टी कळतील, त्या तुम्हाला फोन करतील आणि तुमच्यातला अबोला आहे हा लवकरात लवकर दूर होईल. आणि तुम्ही असं जर का झालं तर तुम्ही सगळ्यांबरोबरचा फोटो आम्हाला मात्र नक्की पाठवायचा. हा असा खांद्याची हात बेट ठेवून घेऊन.
हा मस्तपैकी. म्हणजे आम्हाला कळेल की तुमचा अबोला दूर झालेला आहे म्हणून. पण ताई तू आज इथे आलीस की नाही, अगदी अगदी मनातलं अगदी मन मोकळेपणाने बोललीस की नाही, तर हा भाऊ तुला असं जाऊ देणार नाहीये. तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचंय आणि ताईंची ओटी भरायची आहे. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. आणि इथे आल्यानंतर खरं सांगतो अगदी खूप छान वाटते. तुम्ही अगदी सगळे छान मस्तपणे खेळलात, अगदी माहेरी आल्यासारख्या जे काय हट्ट जे काय सगळे पुरवायचे होते ते सगळे पुरवून घेतलेले आहेत. थट्टा मजा मस्ती सगळं झालेलं आहे आणि आता पुन्हा तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये जाणार आहात. जाताना खरं तर या भावाला कधीच बरं वाटत नाही, आनंद होत नाही. अजून काही थोडा वेळ तुमचा सहवास मला मिळावा असं मला नेहमी वाटत असतं. पण आजच्या भागापुरता आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. आणि भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.